चला रोनक स्ट्राईकला आणि तुषार नॉन स्ट्राईक एंडलाय. लेट्स प्लेचा इशारा इथे पंचांकडून येतोय आणि पहिला चेंडू या 3 षटकांच्या सामन्यामध्ये हाताळला जाणार आहे जेसीसी कडून. वैभव पहिलं षटक हाताळतोय. सुरुवातीलाच पावलं चुकलेली आहेत. या मैदानावरती खेळत असताना आमचा जिथपर्यंतचा अनुभव आहे आणि खेळण्याचा म्हणा किंवा समालोचन कक्षामध्ये बसत असतानाचा अनुभव म्हणा, खूप विचारपूर्वक तुम्हाला खेळ करावा लागतो. खूप विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट हाताळावी लागते. कारण एक चूक तुम्हाला या मैदानापासून बाहेर घेऊन जाते आणि ती चूक मात्र तुम्हाला वर्षभर टोचत राहते. कारण हे मैदान आणि ही स्पर्धा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आखू टाप्याचा होता, उसळी घेणार आणि बाहेर थोडासा निघालाय आणि पंच वळत असताना सांगतात हा चेंडू वाईड आहे. स्वैर मारा होत असताना धावपलकाचा श्री गणेशा या अतिरिक्त धावेने झालाय. मी काय या गोष्टीची चर्चा करतोय सातत्याने आणि वारंवार, 100पेक्षा जास्त संघ ओपन हाफ मध्ये खेळण्याची किमया साधणार हे मैदान आहे. खूप कमी अशी मैदान आहेत, कमी नव्हे जवळपास नाहीच आहेत अशी मैदानं, आणि त्यापैकी हे एक मैदान जिथे मला वाटतं एक वेळेला 160 सुद्धा पार झाले होते. 161 तो एक उच्चांक आहे. आणि तुकाराम सर सुद्धा इथे आहेत आणि ते मला वाटतं या गोष्टीला सहमत असतील की 160 पेक्षा जास्त संघ खेळणं, 100पेक्षा जास्त ओपन आपले संघ खेळणं आणि एका संघामध्ये एक खेळाडू तो दुसऱ्या संघामध्ये खेळू शकत नाही अशा कंडिशन मध्ये खेळणं. ऑन साइडला लॉफ्ट केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि त्याने झेल सोडलाय. सहज आणि सोपा झेल होता. मिस जजमेंट पाहायला मिळाली आणि तिथे एकाचं रूपांतर 2 मध्ये रोनकने केलंय. 2 धावांचं बक्षीस रोनकला या अगोदर मिळालंय वाईटच्या रूपाने आणि त्यामुळे आपोआप हातामध्ये बळ आलं होतं, खांदे उंच झाले होते आणि त्यानंतर मात्र ही 2 धावांची वर्णी तब्बल 4 धावा. ही सुरुवात आहे. या मैदानामध्ये खेळत असताना सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला तुम्ही 11 वाजल्यानंतरचं सत्र पाहता किंवा 12च्या पुढचं सत्र पाहता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धावांचा डोंगर दाखवण्याचा टाइम म्हणून त्याला म्हटलं जातं. आणि अशा वेळेला या धावा घेण्याचा प्रयत्न रोनक दुसरी धाव चपळाईने घेतोय. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा येतात. जेसीसी आणि साई चरण ही 2 नावं अगदी जवळची, मैत्रीपूर्ण संबंध दोघांमध्ये आज मात्र एकमेकांसमोर आहेत आणि त्यामुळे कोणाला तरी एकाला जिंकावं लागणार आहे, एकाला हरावं लागणार आहे. बघूयात कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ हारतोय. पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती येऊन ऑन साइडला लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे अपील जरूर केली गेली परंतु उजव्या यष्टी जास्तच बाहेर आहे हा चेंडू, त्यामुळे पंचांवरती त्याचा कोणताही प्रभाव नाही. वैभवने चांगला कमबॅक केला आणि निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा झाली आहे. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. थोडासा उशीर झाला कारण संघ सुद्धा तसेच होते आणि ताकदवर खेळाडू आपल्याला कालच्या दिवसामध्ये मैदानात येत असताना दिसले. आज कोणते तारे सितारे इथे येतील याची सुद्धा चर्चा होणार आहे. तुर्तास 6 धावा धावपलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा लाईन चेंडू हाताळायचा होता. शेवटच्या क्षणी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने म्हणजे खोदून काढण्याचा प्रयत्न त्या चेंडूला केला गेला. ऑन साइडला खेळलेला हा चेंडू इनफिल्ड मध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. 7 आफ्टर दॅन 0 लॉस. तुषारला पहिल्यांदा स्ट्राईक मिळतीये. बघूया तुषार कशा प्रकारची कामगिरी करतोय. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका, नजाकतेने भरलेला फटका. क्षेत्ररक्षणाला पाहिलं होतं कुठे कोणता क्षेत्ररक्षक आहे आणि ते पाहत असताना तंत्रशुद्ध पद्धतीने गेलेला हा फटका 2 धावांसाठी. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये तैनात होता परंतु अगदी त्याच्या जवळून या चेंडूला इनसाइड आउट खेळत असताना हा कव्हर ड्राईव्ह प्रदर्शित केला तुषारने. फक्त 2 धावा त्या चेंडूवरती मिळतील. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. ओ यावेळेला एज 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 अँड गॉन. पाटील परिवाराची ही स्पर्धा कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील आणि कैलासवासीय किसन बाबूराव पाटील बरेचजे मोरे जे आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. आज महत्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलाय त्याच्यामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 9 धावा आणि बरेचजे याने उल्लेख केला होता की 100च्या वर संघ खेळतात. म्हणजे गेल्या वर्षी 150 खेळले, त्याच्या अगोदर 161 खेळले आणि महत्वाचं होतं 2021ला ज्यावेळेला 127 खेळले त्या 127 मध्ये
भरतजी मोरे यांचा शिवगर्जना चंदन सर ज्याने टॉप 6 मध्ये क्वालिफाय केलं होतं. 127 संघामधनं क्वालिफाय होणारा तो संघ 6वा संघ जो ठरला होता. भले एक पायरी नाही पुढे जाऊ शकले पण ही अचीवमेंट आहे. आणि या सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, तुम्हाला खेळण्याची संधी आहे, आपला टॅलेंट दाखवा, खेळ दाखवा. काल तेच आपण पाहिलं होतं मोठ्या खेळाडूंकडनं, कारण ही स्पर्धा आहे जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी अशी स्पर्धा. 9 धावा धावपल करते. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते आणि प्रणय आलाय गोलंदाजी मार्कवरती. बघा एकही विकेट गेलेली नाहीये, म्हणजेच एक गेली विकेट, अरे माफ कर, एक विकेट गेली आहे. यस्टनच्या मागे तो झेल घेतला होता आणि तुषार बाद झाला होता. इथे सुद्धा थोडा मिस टाइम स्ट्रोक, राऊंड द विकेट येत असताना एक अँगल क्रिएट केला गेला आणि तो अँगल अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला खेळण्यास मजबूर करत होता आणि त्यासाठी हा मिस टाइम स्ट्रोक एक धाव देऊन जातोय. वरून आलाय डावखुरे हाताचा फलंदाज. दाखवावी लागणार आहे आपली ती कला, दाखवावं लागणार आहे आपलं ते कौशल्य, कारण या मैदानावरती ज्या वेळेला तुम्ही तुमचा परफॉर्मन्स देताना त्यावेळेला तुम्ही टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वेगळ्या पद्धतीने शाईन होत असता आणि तिथे ते झळकत असता. त्यामुळे इथला परफॉर्मन्स हा तुमचा खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच या मैदानावरती येत असताना प्रत्येक जण आपला अमूल्य वेळ देत असतो. मग ती जॉबवरची सुट्टी असो, कॉलेजवरती जांडी असो किंवा अजून कुठला आपला बिझनेस मधला म्हणजे वडिलांच्या बिझनेस मधला व्हॅल्युएबल वेळ म्हणा, ते सगळे इथे यासाठी देतात कारण इथला परफॉर्मन्स तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी चालना तुम्हाला देऊन जातो. आणि त्यामुळे इथे आता वरून बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा उडवलाय इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. डीप मध्ये जे प्रोटेक्शन आहे ते जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत 1 2 3. क्या बात आहे, क्या बात आहे, शानदार रन बिटवीन द विकेट. 3 धावा चपळाईनं धावून पूर्ण केल्या गेल्यात. आणि जशी तुकाराम सरांनी चर्चा केली या 2021 त्यानंतर 127 संघ, 150 संघ, 161 संघ, वेगळा प्रवास होता तो. त्यामध्ये किती प्राइज, किती एंट्री किंवा किती अजून व्यत्यय आले त्याचं काही मोल नाही. फक्त इथे खेळायचं आणि ती मजा लुटायची बस. याच एका मानसिकतेने संघ खेळायला येतात. आम्ही सुद्धा त्याच मानसिकतेने खेळायला येत होतो. हा भाग वेगळा, यावर्षी खेळण्याची संधी नाही मिळाली, नेक्स्ट इयर जरूर मिळेल कारण काही कंडिशन आणि अगदी योग्य आहे. ज्या वेळेला तुम्ही ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू सांगता होती. गरजेचं काय आहे, कारण एका दिवशी 30 संघ खेळणं, 32 संघ खेळणं, सकाळपासून लागलेली ती सगळी माणसं ती रात्री 1-1 2-2 वाजेपर्यंत काम करणार, परत सकाळी उठून येणार. एक दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, परंतु पूर्ण हप्ताभर येणं ही खूप अवघड आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी स्पॉइल सुद्धा होतात. आणि त्यामुळे हे आलेलं बंधन, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, अंगलट आला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. 13 वरती 1 अशी सद्य स्थिती. चेंडूचा खेळ झालाय 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रोनक खूप वेळ मैदानावरती व्यतीत करून झालाय, त्यामुळे रोनकच्या बॅटमधून ब्लास्ट अपेक्षित आहेत. आता ते ब्लास्ट होतात की नाही याची सुद्धा चर्चा होणार आहे, परंतु प्रशंसा करेल मी प्रणयची ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द विकेट, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तो जोपर्यंत चेंडूवरती येईल खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ मध्ये आले, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि जितका वेळ चेंडू हवेत राहील, पडल्यानंतर तो चेंडू अडवला जाईल आणि तो जोपर्यंत फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा सहज निघतात. खूप मोठा लॉंग चेस होता क्षेत्ररक्षकासाठी तो आणि त्यामुळे त्या 2 धावा आल्यात. शफल झालेत आणि त्यानंतर लॉफ्ट केले चेंडूला. स्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, पुन्हा एकदा 2 धावांची शक्यता आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा मोठे फटके येत नाहीयेत हे रोनकने पाहिलं, वरुणने पाहिलं आणि त्यामुळे आता सिंगल जर येत असेल तिथं डबल करायचा असा काहीचा इरादा बनवलाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 17 वरती 1 अशी सद्यस्थिती साई चरण 9192 या संघाची. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात शेवटच्या अंतिम षटकाकडे. बघा पुन्हा एकदा विनंती आहे त्या सर्व संघांना, ज्या संघांनी आजच्या दिवसासाठी प्रवेश नोंदवलाय त्या संघांपैकी कोणते संघ जरी इथे उपस्थित झालेले असेल तर त्यांनी आपला रिपोर्ट करायचा आहे. त्या शेड्यूल प्रमाणे तुमच्या मॅचेस काय होईल, कारण जसं रेल्वेमध्ये तिकीट असतं ना RAC,
एखाद्याचं कॅन्सल झालं तर दुसऱ्याचं कन्फर्म होतं. त्याच्यामुळे मागे 2 संघ उभे आहेत, ते वाट बघतात. कदाचित तुम्ही नाही येऊ शकला तर त्या 2 संघांना संधी इथे मिळेल आणि तुमची संधी हुकली जाईल. त्यामुळे ज्या संघाने आज खेळणार असल्याची नोंद केली आहे त्यांनी प्लीज येऊन आपली तशी नोंद करायची आहे. म्हणजे ते तत्कालवाले वेटिंग वरती आहेत अजून. आणि त्याची सुद्धा ती सुद्धा एक वेगळीच चढावड आहे. सुविचार आलाय का? सुविचारला चेंडू हातामध्ये सोपवलाय. वरून खूप पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये आणि तो कशा प्रकारे त्याला वापरतो, युटिलाइज करतो आणि या स्लॉगर मध्ये हाडामारी करतो यावरती सर्वांच्या नजर आहेत. साईचरण 9192 या संघाला किमान 30, 32, 35 या धाबा धावपलकात लगावाव्या लागतील ज्या या मैदानावरती समाधानकारक आहेत. हो क्या बात आहे. मिडल स्टंपवरून चेंडू बाहेर काढला आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य यष्टिरक्षकाने केलं. खूप शानदार डिलिव्हरी होती. वरूनने विचार केला होता की मी ऑन साइडला बिना पाय हलवता चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावरून मारेल. यावेळेला स्विच हिट उजव्या यष्टीच्या बाहेर आहे आणि त्यामुळे पंच दर्शवतायत वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. वरून आता काहीसर वेगळं करणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे. खूप सारा वेळ खेळपट्टीवरती व्यतीत केल्यानंतर धावांची गरज तर आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या मोठ्या प्रमाणात जर धावा अपेक्षित असतील तर मात्र इम्प्रोवाइज करावं लागणार आहे फटक्यांना आणि ते इम्प्रोवायझेशनल स्ट्रोक तुम्हाला मैदानात दाखवावे लागतील आणि त्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. नेक्स्ट बॉल सुविचारचा. ओहो यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू. क्या बात आहे. तिन्ही वेळेला 3 वेगवेगळ्या लेंथवरती चेंडू टाकला आणि त्यानंतर वेगवेगळे अस्त्र वापरले. बघा हा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून त्याला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. वरूनला आता वरून फटके मारायचे आहेत. खालून काही होण्यासारखा नाहीये. स्विचिटचा हा फटका प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक येऊन जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. स्ट्राईक तर रोटेट झाली आहे, ही जमेची बाब साईचरण 9192 साठी. परंतु या स्ट्राईक रोटेशनला या शेवटच्या अंतिम षटकामध्ये तितकासा थारा नसतो. खास करून तुम्ही पहिली बॅटिंग करत असता. इथे तुम्हाला षटकार चौकार अशा प्रकारच्या धावांना दाखवावं लागतं जेणेकरून तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये तो कॉन्फिडन्स अर्जित करत असतात ज्याच्यामुळे दुसऱ्या इनिंग मध्ये तुमच्या गोलंदाजांच्या हाताला बळ मिळेल. 19 वरती एक चांगले गोलंदाजी आतापर्यंत सुविचारने केली आहे. 3 चेंडू हाताळत असताना 2 धावा खर्ची. वरूनसाठी हा चेंडू ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले. ऑफ कटर होता. आतमध्ये येणारा चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाही. बॅटच्या स्टिकरला जवळजवळ हा चेंडू लागलाय आणि वरून तिथून निघाला न कारणानं इथे मला वाटतंय रोनकला बाद व्हावं लागेल. अजून एका विकेटचं पतन. दुसरा हादरा साईचरण या संघासाठी. जसं तुम्ही उल्लेख केला की वरून खेळावं लागणार, पण तितकं सोपं नाहीये. कारण गोलंदाजीला ज्या वेळेला सुविचार आहे फक्त प्रतिस्पर्ध्याला जास्त विचार करावा लागतोय त्यांच्या गोलंदाजीवरती खेळताना. कारण विचारपूर्वक फलंदाजी नाही केली तर जी विविधता आहे, जी व्हरायटी आहे किंवा जे रॉंग वनही हाताळले आहेत ते रॉंग वन पिक करणं थोडंसं कठीण झालंय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा 20 आणि तितकी घाई सुद्धा आहे ना. आता वेळ कुठे जास्त राहिलाय आणि तो वेळ कमी असल्या कारणानं अगदी क्विक डिसिजन घेणं यंगस्टर्स आहेत त्यांना तितकं सोपं राहत नाहीये. आणि या मैदानावरचा अनुभव किती बोलतोय त्यांचा. यावेळेला काय घडलं मला वाटतं यष्टीवरती मला वाटतं हिट विकेट इथे झालाय की काय. वरून येस वरून बाद होईल आणि त्याला सुद्धा मैदान सोडावं लागतंय. 20 वरती 3रा हादरा. थँक्यू डीजे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारचा हा चेंडू टाकला होता. राशिद खान स्टाईलने त्याला बॅक ऑफ द हँड टाकत असताना ओहो इथे नक्की काय घडलं. बॅट लागली की अजून काय घडलं. येस इथे बॅट लागली आहे आणि हिट विकेटच्या रूपाने वरूनला बाद व्हावं लागतंय. वरून तितकासा काही प्रभावित करू शकला नाही. 5 चेंडूमध्ये त्याने 4 धावा बनवल्या आणि त्यानंतर शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी आता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय. मला वाटतं 18, 19, 20 असा काहीसा पाडा चालू आहे आणि त्यामुळे हे धावपलक तितकं वेगानं बूम झालेलं नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा अनिकेत साठी. सुविचारने खरोखरच ती
चांगल्या विचाराने माइंडसेटने केली ती गोलंदाजी कामी आले JCCच्या. बाहेरच्या दिशेने एक अँगल बनवणारा चेंडू, त्याला दिशा दिली गेली कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक तिघे एकत्रित आले आणि त्यानंतर फील्ड करत असताना फेकी केली. मला वाटतं इथे एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. 2 धावा धावून कंप्लीट आणि या 2 धावांनी 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय साईचरण 9192 या संघाचं आणि 23 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय JCC या संघासमोर. बॅटिंग समरी बघा, रोनक नाबाद राहिले. 10 चेंडू 11 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. 2 चेंडू 2 धावा तुषार, वरून 5 चेंडू 4 धावा. यशराजला स्ट्राईक मिळाली नाही आणि अनिकेतला मिळालेली स्ट्राईक त्याने 2 धावा अर्जित केला. 3 एक्स्ट्राच्या रूपाने धावा आलेल्या आहेत आणि 3 षटकांच्या खेळानंतर 22 वरती 3 अशी स्थिती आपण पाहिली. वैभवने पहिलं षटक हाताळलं, त्याने 9 धावा खर्च केल्या. प्रणयनं 8 धावा खर्च केल्या. वैभवच्या खात्यामध्ये 1 विकेट आली होती आणि त्यानंतर सुविचार सच अ मॅग्निफिसंट बॉलिंग, त्याने 1 षटकामध्ये 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवला. एक खास बात आपल्याला बघायला मिळाली, त्यामध्ये उतरता क्रम दिसलाय 9-8-5. आता हा उतरता क्रम आहे, तो दुसऱ्या इनिंग मध्ये चढता क्रम होतोय का ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर विकेट कशा पडल्या त्या सुद्धा आपल्याला मुख्य स्क्रीनवरती दिसत आहेत. 9 वरती पहिली विकेट जी झेलचीच्या रूपाने बाद झाली होती. दुसरी विकेट जी आली ती 20 वरती आली आणि तिसरी विकेट सुद्धा 20 वरती. अशा 3 विकेट मात्र या इनिंग मध्ये येताना दिसल्या. जरी विकेट कमी असल्या तरी सुद्धा तितके प्रभावित करू शकलेले नाहीयेत. बघूया दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय या ऐकत तोपर्यंत एक सुंदरसं गीत आणि त्यानंतर वळूयात दुसऱ्या इनिंग मध्ये. प्रत्येक सामना रंगतोय, त्याच्यामुळे हे जे टायटल सॉन्ग वाजलं गेलं. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती सहर्ष स्वागत आहेत. आपण पाहतायत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील व कैलासवासीय किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थी स्पर्धा. गेले 25 वर्ष अविरतपणे सुरू असलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेला जसं भरतजी मोरे आमच्या जोडीने आहेत, उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचाही लाभतोय, खेळाडूंचा लाभतोय आणि सर्वात महत्वाची बाब आमचे जे समालोचक मित्र आहेत तेही महत्वाचा वेळ स्पर्धेसाठी देतात. कारण भरतजी नाही माहिती आहे, जसं त्याने उल्लेख केला, प्रेक्षकांना तर सामना बघण्याची पर्वणी आहे, खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी आहे, तर समालोचकांना सुद्धा संधी आहे. कारण इथून बरेचसे समालोचक आहेत ज्यांनी सुरुवातही केली. आज समालोचक क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या प्रगतीनं मेहनतीनं आज मोठमोठ्या स्पर्धा त्यांचाही आवाज तिथे गाजतोय. त्याच्यामुळे ही अशी स्पर्धा आहे ज्याने 25 वर्षामध्ये कित्येक खेळाडूंना तयार केलं, खेळाडूंना खेळण्याची संधी दिली, आपलं नावही त्यांनी केलं आणि समालोचन क्षेत्रामध्ये कित्येक अशी नावं आहेत ज्यांची सुरुवात या स्पर्धेने केली किंवा या स्पर्धेमध्ये येऊन त्यांनाही मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ही अशी स्पर्धा आहे, प्रत्येकाला काही ना काही देऊन जाते, तसं प्रत्येकानं काही ना काही घेऊनही गेल्यात. अशी स्पर्धा प्रत्येकाला हवीविषयी वाटणारी, खेळाडूंना, प्रेक्षकांना आणि सर्वांच्या पसंतीत उतरलेली ही स्पर्धा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. भरतजी मोरे नक्कीच आमच्याशी जॉईंट होतील थोड्या वेळानं. सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज, पाठलाग आहे 23चा आणि तो पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती सज्ज. सुविचार आणि संदेश आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी अनिकेत. लोअर फुलटा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळायचं होतं, जोपर्यंत पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक तिथून पोहोचल्यात, नक्की तुमच्या दिशेने येणार आहे. कारण हे मैदान असं आहे ना, इथे 24 धावाही डिफेंड झाल्यात आणि 24च्या उलट 42 धावांचा पाठलागही झालाय. उलटही होता, उलट मोठ्या धावांचा पाठलाग झालाय, छोट्या धावा डिफेंड झाल्यात. त्याच्यामुळे हा मॅच पण तशाच पद्धतीने कदाचित होऊ शकेल. आणि एक गोष्ट ऍड सुद्धा करेल, त्याच्यामध्ये ज्या 31, 32, 33, 35 धावा या समाधानकारक धावा मानल्या जातात आणि म्हणून जी स्पर्धा पसंतीस पडते. 3 षटकामध्ये या ज्या धावा आहेत या पसंतीस येण्यासारख्या मानल्या जातात, परंतु या षटकामध्ये या मॅच मध्ये 23 धावा या तितक्या चॅलेंजिंग आहेत की नाही या 2 संघांमध्ये डिपेंड करणार. आता चॅलेंजिंग कशा, जर साईचरण संघाने गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवली, विकेट घेतल्या, अर्ली विकेट घेतल्या, विकेट मेडन म्हणा किंवा 1-2 धावांचं षटक हाताळलं तर मात्र तो चॅलेंज उभा राहील.
स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी, चेंडू खाली आला स्वतः गोलंदाज आणि त्याने खूप चांगला झेल टिपला आणि पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा टीम JCC ला. अरे जसं तुम्ही उल्लेख केला की या किती चॅलेंजेबल ठरतील, किती आव्हानात्मक ठरतील, त्याच्यावरती डिपेंड होतं. तुम्ही मागे त्या इनिंग्स हा विकेट बघा, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, मिसटाईम स्ट्रोक झाला आणि विकेट. ज्यावेळेला पहिल्या इनिंगचं विश्लेषण आपण करत होतो त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं आलेख खाली आलाय. आता आलेख खाली आलाय तो आता वर जाईल उलट्या बाजूने की पुन्हा एकदा खाली जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये जर 1 ते 2 विकेट गेल्या, धावा कमी गेल्या, तर कदाचित येणाऱ्या चेंडूवरती जो वाढणारा दबाव आहे ना त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका याही लक्षात. कारण कालचा शेवटचा मॅच एका बाजूला प्रथमेश ठाकरे सर मोठी स्टारकाच होती, 22 धावांचा पाठलाग त्यांनाही करायचा होता, पण पहिल्या षटकामध्ये सुटलेले झेल तरी सुद्धा मॅच 6 चेंडू 5 वरती गेला होता. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा चुरस वाढेल. फक्त गोलंदाजांनी त्या लईमध्ये गोलंदाजी करायची आहे आणि ते जर झालं तर मॅच नक्कीच ऑन आहे. नाही, स्वाभाविक आहे. पहिल्या षटकामध्ये जर का 1 ते 2 विकेट आल्या, धावा 2 ते 3 गेल्या तर मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो आणि ज्या पॉझिटिव्ह मुवमेंटमध्ये JCC दिसत होती तिथून कुठेतरी मागे येण्याचं चित्र दिसेल. यावेळेला वरून आहे डीपमध्ये, मिड विकेटमध्ये गेलेला हा चेंडू तितकासा प्रॉपर म्हणजे तितका कमिट केलेला फटका नव्हता आणि त्यामुळे तितकं चांगलं आहे चेंडूला, म्हणजे दिशा आणि तो तितक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल होऊ शकलेला नाहीये आणि म्हणूनच इथे फक्त 2 धावांची संधी मिळते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि जिथे संधी मिळते तुकाराम सर त्या संधीला मोठं करत असताना एकाला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, ही चांगली बाब JCC साठी. नक्कीच चांगली बाब आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला धावा येत नाहीत, पुन्हा एकदा आखू टप्प्यात चेंडू ऑफ साईड या दिशेने कट केलाय, चेंडू डीप पॉइंटला क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे चुकल्यात, 2 धावा चेंडूवरती पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना विकेट 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 गडी बाद. धावाच्या सुरुवात करीता डायरेक्ट हिट झालाय. हे गाणं ऐकूया आणि येऊया, मॅच रंगलाय. JCC 919 धावात पुन्हा एकदा आपण बघूया. बघा थ्रो आला, यष्ट्यांवरती साधलं, कारण या तिसऱ्या धाव्यासाठी तयार नव्हते. ज्यावेळेला चेंडू खेळला गेला 2चा कॉल झाला, पण ज्यावेळेला लूज स्पीडिंग झाली खराब क्षेत्ररक्षण त्यावेळेला 3 साठी धावले. तुम्हाला कॉलिंग करायची आहे, पहिल्या 2 धावा वेगाने पूर्ण करायच्या आहेत, फ्रेश लेग आहेत, यंगस्टर आहेत, तसं काही नाही बघितलं. हे षटक आहे ज्या षटकामध्ये धावाही आल्यात, विकेटही आल्यात, आस्किंग रन रेटच्या जवळ आहेत, जास्त लांब नाही आहेत, पण जे चिंतेची बाब आहेत ते 2 विकेट इथून सावरावं लागणार आहे JCC संघाला. इथून सावरणं नितांत गरजेचं आहे. 2 महत्वाच्या विकेट आल्यात, 6 धावा आतापर्यंत अनिकेतने खर्च केल्यात, 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. इथून जर का ह्या 2 चेंडूवरती एकाच धाव किंवा निर्धाव चेंडू जर आले तर कहाणी काहीशी बदलेल आणि बदलण्याचे संकेत आहेत. आणि तुकाराम सर मागील काही 3-4 दिवसाचा आपण खेळ जर बघितला तर तिथे पेशन्सचा अभाव आपल्याला दिसून आलाय, कॅल्क्युलेशनचा अभाव. 1 बॉल बाकी आहे. ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. थोडंसं टेक्निकल एअर आहे त्यामुळे स्कोरबोर्ड अपडेट होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 6. आता पहिल्या षटकामध्ये 2 धावा 2 विकेट जे गेल्यात, सुरुवात चांगली होती, त्यानंतरचा तो रनआउटचा विकेट त्याचाही परिणाम आहे. आता बघूया, समीकरण बघणं गरजेचं आहे. साईचरण 9192 12 चेंडू 17 धावा. मी म्हटलं होतं ना तुम्ही जसं विश्लेषण केलं होतं की तो आलेख खाली जाईल का, 6 वरती आलाय, 985 आता 6 वरती आलाय. पण आता काय झालंय, आता हा आलेख वर न्यावा लागणार आहे. याचा दुसरा अर्थ आता पुढच्या 2 षटकामध्ये किमान 2 मोठे फटके, षटकार नाही तर चौकार, हा तुम्हाला ठोकावंच लागणार आहे. कारण 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत आहे, सिद्धू आहे त्या खेळपट्टीवरती आणि दुसऱ्या षटकात जाण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय यशराज. पहिला चेंडू आता 12-17चा मॅच. कोलवट टप्प्याचा चेंडू बॅटच्या टो ऑफ द बॅट लागलाय. आता ही लढाई जशी बॅट अँड बॉलची आहे तशी थोडीशी तुमची संयमाची, तुमची दडपण हाताळण्याच्या क्षमतेची लढाई आहे. 11 चेंडूचा खेळ आहे, 17 धावा. 11-17 आणि आस्किंग रन रेट बघा तुम्ही 8:30 ते 9च्या आसपास येऊन थांबलाय. 8:30 आणि 9च्या आसपास थांबलाय. ती एक पॉझिटिव्ह बाब आहे जी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. पॉझिटिव्ह बाब बॅटिंग करणाऱ्या संघासाठी काय तर त्यांनी 6 धावा धापलकात लगवल्यानंतर जो काही खाली जाणार ग्राफ होता त्याला वरती आणलंय. आखू टप्प्याचा चेंडू, यावेळेला पूल क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि चेंडू हातामध्ये विसावत असताना झेल टिपलाय वरून ने, फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन.
थँक्यू. आणि 3-4 दिवसाची मी चर्चा का करत होतो, खूप सारे लॅक पॉइंट आपण बघितले क्षेत्ररक्षण करत असताना किंवा गोलंदाजी करत असताना. अकॉर्डिंग टू दी बॉलिंग होत होती का, अकॉर्डिंग टू दी बॉलिंग क्षेत्ररक्षण होतं का. खूप वेळा असं झालं की मॅच आवाकामध्ये असताना पेशन्स गमावले, मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये मॅच गमावली. अशा लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा आपण बघितल्या आणि काही ठिकाणी कॅल्क्युलेशनचा अभाव सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. आता सेम हा सामना सुद्धा तसाच काहीसा दिसतोय. आता जे इक्वेशन 12-17चं होतं किंवा जिथे 7.5 पावणे 8चा रिक्वायरमेंट रेट होता तिथे 8.5 वरती जाऊन बसत असताना पहिले 2 चेंडू दुसऱ्या षटकामध्ये निर्धाव आलेत, तिथून ही मॅच पुढे फसत असताना दिसते. हा कॅल्क्युलेशनचा अभाव आहे. नक्की 10 चेंडूचा खेळ आहे, 17 धावांची आवश्यकता आहे. विश्लेषण योग्य केलंय. हलक्या हाताना थोडंसं लेट कट करायचं होतं, दिशा द्यायची होती, यशच्या हाताला लागून निसटलाय. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कारण क्षेत्ररक्षण या मैदानावरती महत्वाचा भाग आहे. तुम्ही टिपलेला एक चांगला झेल केलेला एक चांगला धाववाद मॅचला कलाटणी देऊ शकतो, त्याच्यामुळे तेही महत्वाचं आहे. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे गेलाय. 7 वरती बघा हा झेल सुटलाय, दिशा द्यायची होती, बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती, हातात चेंडू निसटलाय. 1 धाव या चेंडूवरती पुन्हा 9 चेंडूचा खेळ आहे. 9 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या. 9 चेंडूचा खेळ 16 धावा. 9-16 16-9. सिद्धू मैदानाच्या आतमध्ये त्याने 2 चेंडू फेस केला, बॅटला बॉल लागलेला नाहीये आणि यावेळेला गोलंदाज चुकी करतोय. बघा सगळं काही सुरळीत चालत असताना ज्यावेळेला अशा प्रकारचा चेंडू येतो त्यावेळेला मात्र आपल्या चांगल्या स्थितीमधून आपण वाईट स्थितीकडे जाण्याचे संकेत मिळत असतात. हातामधून चेंडू कदाचित निसटला असावा, फुलावलेन टाकण्याचा प्रयत्न, परंतु रिलीज पॉईंट काय होता त्याच्यावरती ते निर्भर करतं. आणि जर का रिलीज पॉईंट व्यवस्थित असेल तर कदाचित तिथे बोटं ही उलटी पुलटी झालेली असणार, निसटलेला असणार हा चेंडू नो बॉल. नक्कीच तुमची ओके, जसा रिलीज ऑफ द डिलिव्हरीचा उल्लेख केलाय, पण तो रिलीज नव्हता, ऍक्च्युअली बॅट्समॅनला रिलीफ होता, कारण त्या एका चेंडून आता समीकरण बदलले. तुम्ही रिलीज ऑफ द डिलिव्हरी थोडंसं दाखवला, पण तो बॅट्समॅनला रिलीफ होता आणि त्या रिलीफचा फायदा उचललाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेलाय, सीमारेषे पास, हवा वाजता वाटणारा मच निडेड चौकार. थँक्यू. आणि तुमची गोष्ट नक्कीच, कारण इतकं चांगलं चाललेलं असताना कदाचित चेंज केला गेला त्याचाही हा प्रभाव किंवा परिणाम कधी दिसतोय. स्कोर 12 धावा. 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडूमध्ये 11 अजूनही करायचे. डुबत्याला काठीचा आधार म्हणतो ना, त्यातली ही कहाणी आहे. म्हणजे इथे जेसीसीची जी नाही आहे, ओ पुन्हा एकदा बॅटची एज, यष्टिरक्षक करते चुकी, झेल सुटलाय आणि एकदा धावून कंप्लीट केली जाते. मी का असं म्हटलं डुबत्याला काठीचा आधार, कारण ज्या वेळेला तुमची गाडी सुरळीत चालू होती आणि अंडर प्रेशर होता, खास करून सिद्धू, तो अंडर प्रेशर नसताना तो हाताळलेला बीमर, त्या बीमरने मात्र पूर्णपणे त्याला आराम करण्याची संधी दिली आणि त्याला असं वाटलं मनापासून की हा गोलंदाज इथं आपल्याला मदतगार आहे, म्हणजे हा कुठे ना कुठेतरी सहाय्य करणार ठरेल आपल्या फॉर्मला परत येण्यासाठी. आणि त्या नेक्स्ट बॉलवरती चौकार दिसला आणि त्यानंतर एक जीवनदान सुद्धा इथं पाहायला मिळतंय. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, बुडत्याला काठीचा आधार, पण बॉलरला किपरचा आधार नव्हता, त्याच्यामुळे तो निराधार जसा होता. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगलाय. ओ नो 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 नो, पंचही सांगतात ओ नो नो. आणि आता मात्र चेंज होईल गोलंदाज, कारण 2 बीमरचा वापर, पंचांनी तेच सांगितलं, 2 बीमरचा वापर केलाय. बघा जसं नेहमी सांगतात ना, म्हणजे वेळ बदलायला वेळ लागत नाही, तसं झालंय. पहिल्या षटकापर्यंत काय सामना चालला होता, या षटकामध्ये एक बीमर चेंडू आला, तुम्ही जसा उल्लेख केला, एक चौकार आला, झेल सुटलाय. आणि आता काय झालंय, मणी पण आता थोडेसे ऍडव्हान्स आलेत. म्हणजे तुम्ही एक गोष्टीचा उल्लेख केला, बुडत्याला काडीचा आधार, पण आता आधुनिक मणी पण आल्यात, म्हणजे लो बॅटरीला चार्जरचा आधार. कारण ज्याला मोबाईलची बॅटरी लो होते मग त्याला चार्जरचा आधार होतो. आता तसा खेळही मैदानावरती चालला. मी तुमच्या दिशेने येतोय, बॉलर चेंज झालाय, मॅच चेंज होईल का? 7 चेंडू आहेत आणि 9 करायचे आहेत. आणि चार्जरचा जागी पॉवर बँक सुद्धा आता वापरतात. पॉवर बँकचा सुद्धा खूप मोठा आधार आहे, फक्त ठेवायची अडचण आहे, ती वेगळी बाब राहिली. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. नवीन गोलंदाज यावेळेला लॉफ्ट केलं चेंडू, पुन्हा एकदा वरून चेंडू खाली आणि झेल टिपला, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं फलंदाज बाद होणार नाही. ते 2 धावा तोपर्यंत जाऊन पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. बघा ही मॅच जी फसल्यासारखी वाटत होती, जेव्हा 12 चेंडू 17चं इक्वेशन होतं त्यावेळेला वाटलं की जेसी संघ थोडासा अंडर प्रेशर आहे, साईच रन 9-1-9-2 वरचढ झालाय. आणि अशा सगळ्या स्थितीमधून काही अशा स्थितीमध्ये मॅच आले, 16 वरती 3, 2 षटकं संपली आहेत आणि आता 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. 6-7. बघा
मुख्य स्क्रीनवरती आपण कंपॅरिझन बघू शकता. ज्यावेळेला साईचरण 9-1-9-2 बॅटिंग करत होते त्यावेळेला 17वरती 1 होतं, JCC 16वरती 3 अशा स्थितीमध्ये आहे. आणि तितकेसे लांब नाही आहेत, फासला मोठा नाही आहे या दोन्ही संघांच्या त्या कंपॅरिझन मध्ये. परंतु आता ही 6-7ची जी गाडी आहे ती कोणाच्या दिशेने वळणार आहे? ही गाडी साई चरणच्या बाजूने जाते की JCCच्या बाजूने जाते येणारी काळवेळ सांगेल. कारण ज्या चुका फलंदाजाने केल्या होत्या त्या गोलंदाजाने सुद्धा केल्यात आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना कोणाकडून चुका होत आहेत याच्यावरती या मॅचचा रिझल्ट निर्भर असणार आहे. पण आता काय झालंय म्हणजे नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, जो चुका करेल तो बाहेर जाईल. आता चुकीला माफी नाही आणि त्याची संधी नाहीये. चुका झाल्या तर पुन्हा एकदा संधी नाहीये. 6 चेंडू 7 धावा वरती चेंडू आढळलाय. इथे विकेट 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 पहिल्या चेंडू वरती लेग बिफोर द विकेट. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. कहाणी आले 5 चेंडू 7. बिलकुल गाणं तर वाजणार होतं माया जाल, पण त्या जालमध्ये किती मायाच्या लोभाने फसायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. हा लोभ होता, हा फुलटॉसचा लोभ होता. त्या लोभाच्या माया जालमध्ये फसलाय फलंदाज आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. स्मिथ जो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 5 चेंडूचा खेळ आहे, 7 धावांची आवश्यकता. पुन्हा ते मी तुमच्या दिशेने येतोय. नाही 5-7 7-5 आता 7 धावांची गरज असताना मात केली जाईल का? बॅटची एज अजून एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 हादरे. अडचणी आता JCC साठी वाढतात. सुरेश कोणता टाकला होता बघू शकता आपण उजव्या यष्टीच्या बाहेर. परंतु तो चेंडू जर आपण पाहिलं थोडीशी त्याच्यामध्ये फ्लाईट होती. असा भिरकत चेंडू मागे जात होता आणि त्याच्या टप्प्याचा वेट करून जास्त ताकद लावून मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेला. फलंदाज बाद झालाय. म्हणतात ना जब किस्मत आपके साथ हो तभी आप न होने वाले काम भी करो. आता ते करणं गरजेचं होतं. ज्यावेळेला मागील षटकामध्ये संधी होती, भीमर आले होते, चौकार आला, तर सगळं काय झालं होतं. कदाचित त्यावेळेला ती मॅच फिनिश करणं गरजेची होती असं वाटायला लागलंय. कारण त्यावेळेला न फिनिश केलेली मॅच आता मोमेंटमला पूर्णपणे बदलतीये आणि 4-7 वरती येत असताना साई चरणसाठी सुद्धा आता उम्मीद जागी झाली आहे. उम्मीद नक्की जागी झाली. हॅट्रिकच्या मोक्यावरती गोलंदाज देखील आलाय. 4-7चा मॅच. क्लीन बॉल हॅट्रिक. WWW खुश हुआ बबलू. गॉन. या मॅच मध्ये घराचं नुसतं कमबॅक नाही केलंय तर आपल्या टीमसाठी वेलकम बॅक पण केले. बघा शफल केलं. इतकं शफल केलं की मधली यष्टी तुम्ही शफल करतात, गोलंदाज तुम्हाला टॅकल करतोय. आता कहाणी 6-7 वरनं कहाणी 3-7 आणि 6 विकेट गेल्यात. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये क्रमांक 7-8 ला किती सवय असते अशा मॅच खेळण्याची, ही परीक्षा आहे. नाही आणि हे असं क्वचित आपल्याला बघायला मिळतं. आणि बहुतांश वेळा आपण बघितलंय जे टलेंडर म्हणजे जे बॉटम ऑर्डर आहे त्या तिथे येणारे फलंदाज अशा प्रकारच्या मॅचेसना खूप कमी वेळेला कन्वर्ट करताना दिसल्यात विजयामध्ये. आता ही मोठी आणि डिफिकल्ट टास्क आहे JCC समोर. 3-7 जरी कॅल्क्युलेटिव्हली छोटं वाटलं तरी सुद्धा अवघड आहे. इनसाइड आउट मोठा फटका. यस यस शानदार स्ट्रोक आहे. चेंडू निघून चला दोघांच्या मधून. कव्हर ड्राईव्ह सीमारेखा पार. चौकार. केला की आता 7वा-8व्या नंबरचा फलंदाज मैदानावरती आहे. याच्या अगोदर त्यांना संधी नाही मिळाली आहे. याच्या अगोदर चान्स मिळाला नाही बॅटिंग करण्याचा, पण आता मिळाल्या ना संधी. आता मिळाले संधी. दाखवा मी 8व्या क्रमांकाचा नाही, मी कदाचित 3-4 नंबरवरती खेळू शकतो आपल्या टीमला जिंकू शकतो. आता मॅच 2-3 वरती आलाय. क्षणाक्षणाला बदलणारा मॅच, या बाजूला त्या बाजूला चालणारा मॅच आहे. पांड्या जो आज स्ट्रायकर एंडला 1 चौकार आला. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. आता दबाव तिथे डायव्हर्टही झालाय. गोलंदाजावरती दबाव आहे, फलंदाजावरती दबाव आहे. दोन्ही बाजूला मॅच जाऊ शकतो. 2-3चा मॅच. महत्वाचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. चेंडू जातो लॉंगॉनचा. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलाय. जोपर्यंत पोहोचेल थोडी मिस्टेक. आता मी म्हटलं होतं की गोलंदाजावरती दबाव आहे, फलंदाज. अरे हे काय घडलंय?
ओ हो, हे काय घडलंय आता? हे घडलंय का कोणासाठी बिघडलंय ते बघूया, कारण थर्ड अंपायर रिव्हर केलाय. 2 धावा झाल्यात. तिसरी धाव पूर्ण झाले की नाही ती पाहायला जाईल. एक चौकार आला आणि चित्र पलटलं. नाही, इतका चांगला स्टार्ट मिळाल्यानंतर असा कोणता गोलंदाज भरकटू शकतो किंवा अशा प्रकारे काही कोणता तरी फलंदाजी करू शकतो, या सर्व बाबी आश्चर्यचकित करणार आहेत. आणि आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी काय तिसरी धाव झाली आहे का? ओहो, क्या बात आहे. बॅट हवेमध्ये कुठे होती? लाईन वरती आली तेव्हा हवेवरती होती की तिथं लँड झाली होती? बघा, ती बॅट ड्रॅग केलं त्यावेळेला नक्की काय घडलंय? आउट. बरंच काय घडलंय. आणि जसा रविकांत यांनी पण उल्लेख केला होता, ही डीबीएनची कमाल आहे. आपण इंटरनेशनल लेवल डीबीएन रविकांत जी ने उल्लेख किया था, बिल्कुल आपने सही कहा था. इंटरनेशनल पे इस तरह का लाइव टेलीकास्ट ब्रॉडकास्टिंग आप देखते हो. आपण हे श्रेय आहे डीबीएनच्या कॅमेरामॅनचं. आणि डीबीएनच्या कॅमेऱ्याने अचूक टिपले. पुन्हा एकदा पाहूया, पुन्हा एकदा तो सीन पाहूया. म्हणजे एक सिरियल आहे ती, क्या सीन आहे, असा हा सीन आहे. हा सीन आहे बघा. आले होते, डायूज लगावली होती, पण बॅट थोडंसं झूम करून आपण बघूया. ज्यावेळेला हा चेंडू गॅदर केला गेला आणि तिथे हिट केला गेला. बघा, ज्यावेळेला डिस्ट्रॉय झालाय त्यावेळेला बॅट हवेत आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी टिपल्यात ज्या आपल्या कॅमेरामॅनने. आणि याच्यामध्ये आश्चर्यकारक बाब काय, तर ती बॅट अर्ध्यापेक्षा जास्त आतमध्ये आली, पण ती हवेमध्ये होती. हवेमध्ये असल्या कारणानं फलंदाज बाद झालाय. म्हणजे म्हणतात ना, वेळ आली होती पण तो काळ आला नव्हता, असं काहीच झालं आणि फलंदाज बाद. आणि महत्वाचं काय आहे की आता त्या डगआउटमध्ये एका डगआउटमध्ये खुशी होती की बाबा बॅट्समन पोहोचला असेल तर विजय झाल्यात. पण एक चेंडू आहे, मी येतोय तुमच्या दिशेनं, कारण महत्वाचे चेंडू आहे. जैसे की साई चरण 9-1-9-2. आणि या मैदानावरती एक धाव करण्यासाठी सुद्धा तेवढा नेक इरादा लागतो. आता तो इरादा नेक कोणाचा आहे? क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर थोडीशी अटॅकिंग फील्ड ऑफ साईडला ऑन साईडला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक बोलवण्यात आले आहेत. आणि जे सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांना अजून थोडंसं आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. टिपिकल अंडरआर्म स्टाईलने आता फिल्डिंग लावावी लागणार आहे, जेणेकरून एकदा वाचेल. परंतु जो पांड्या, ज्याला आपण स्ट्राईक एंडवरती बघतोय, त्याने 2 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात अशा बिकट स्थितीमध्ये. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये क्षमता असं त्यांनी दाखवलंय. 1 चेंडू 1 धाव, काही धाव होईल का? ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, धावचीची संधी, फलंदाज बाद. येस, मॅच फिनिश. करवट बदलता निशाणा नाही, तो इशारा होता, तो तुम्हाला दिसला नव्हता. त्याच्यामुळे इशारा पहिला केला होता पण दिसला नव्हता. केला इशारा जाता जाता, पण आता तो जाता जाता तो धावबाद झालाय ना, तो टर्निंग पॉइंट होता. आणि शेवटच्या चेंडू होते. आता खुशी बघा चेहऱ्यावरती दिसते साई चरण 9-1-9-2 च्या चेहऱ्यावरती जे आनंदाचे भाव आहेत ना, त्याला कारण आहे कारण त्यांनी हा सामना शेवटची अटीतरी झुंज हे सेलिब्रेशन आहे. हे सेलिब्रेशन आहे गोलंदाज सेलिब्रेशन आहे टीमचं. हे क्षण आहेत आनंदाचे. साई चरण 9-1-9-2. हे सगळे या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार.